नमस्कार मित्रांनो, मी तुमचा आवडता प्रतिनिधी म्हणा, मित्र म्हणा, निळूभाऊ. म्हणजे तुम्हाला माहितीच आहे मी निळूभाऊची मिमिक्री करतो. तर मित्रांनो, आज आपण राम ॲग्रोटेकमध्ये काम करतो आहे. तर आपल्याला किती अचिव्हमेंट केली पाहिजे, किती पळलं पाहिजे रात्रंदिवस. आज मी गेले 3 महिने काम करतो मित्रांनो. आज मी गाडी घेतली, 1.5 ते 2 महिन्यात मी गाडी घेतली मित्रांनो. स्वतःच्या हिमतीवरती, स्वतःच्या ताकदीवरती. मी कुठं पाहुण्यारावळ्यात, कुठं माणसात गेलो तर छाती टोकून सांगू शकतो की बाबा मी गाडी घेतली, स्वतःच्या जीवावर घेतली. आज मित्रांनो मी मोबाईल घेतला आहे. माझा मोबाईल मोटो H60 आहे. तर ह्या मोबाईलची किंमत आहे मित्रांनो 25,000 ते 26,000 रुपये किंमत आहे. तर हा पण मी माझ्या हिमतीवर, स्वतःच्या मेहनतीवर घेतला आहे. तर तुम्ही पण प्रयत्न करा, भेटी घ्या शेतकऱ्यांच्या, जास्तीत जास्त प्रयत्न करा. आणि आपल्या दम कुठं पाहिजे मित्रांनो, ती असं घडवू शकतो. तुम्ही जर TV बघत बसाल, सारखं स्क्रोल करत बसाल, त्यात वेळ घालवत असाल तर ते वेळ घालवू नका मित्रांनो. कारण वेळ ही खतरनाक, म्हणजे डोकं शांत ठेवून तुम्ही विचार करा की वेळेला किती महत्त्व आहे. तुम्ही जास्तीत जास्त वेळ तुमच्या कामाला दिला तर तुम्ही ही गाडी काय फॉर्च्युनर पण घ्याल, तुमची स्वप्न पूर्ण करचाल. पण ते कधी, जवळ तुम्ही बाहेर पडत नाही, सतत तुमच्या डोक्यात एक संघर्षाचं वादळ पाहिजे की बाबा आईला आपल्याला आज ही करायचं आहे, आज आपल्याला 6 वाजेपर्यंत काम करायचं आहे, आपल्याला 10 शेतकऱ्यांच्या गाठी घ्यायच्याच आहे. त्या तुम्ही डेमॉन्स्ट्रेशन करत नाही. आज तुम्ही गावागावात जावा, तुम्हाला जी गावं दिलेत, तालुके दिलेत, त्या गावात जाऊन शेतकऱ्याला डायरेक्ट तुम्ही म्हणू नका आमचे प्रोडक्ट घ्या, राम ॲग्रोटेक घ्या, असं काही बोलू नका मित्रांनो. तुम्ही डायरेक्ट बाटली फोडा. बाबा किती सऱ्या येत्या, 17 सऱ्या येत्या, त्या एका सरीला तुम्ही फवारणी द्या. तुम्ही तिथं डेमो द्या शेतकऱ्यांना आणि मग त्यांना सांगा दादा तुम्ही 7-8 दिवसानं मला रिझल्ट सांगा, त्यानंतर बघू आपण तुम्ही प्रोडक्ट घ्यायचं का नाही घ्यायचं, ते काय करायचं पुढे बघू. मित्रांनो, तुम्ही कुठं थांबताय माहिती आहे का? कोणतरी येते, मित्र वगैरे येते, तुम्हाला पिना मारते, पुढं मोठं गाजर दाखवते मित्रांनो तुम्हाला, हे असंच आहे तसंच आहे. तर त्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. तुम्ही तुमचा फोकस त्या घोड्यासारखा करा. घोड्याला कसं ही दोन्ही साईडला असते, समोर बघत असतोय घोडा, तसं तुम्ही करा. आणि स्वतः आपली दिशा कुठं आहे, सत्य काय असत्य काय तुम्हाला माहीतच आहे. तर तुम्ही त्या पटीनं त्या दिशेनं काम करा मित्रांनो, तर तुमची ग्रोथ होणार आहे. आज बघू शकता राम ॲग्रोटेकमध्ये एवढी मुलं कामं करतात, त्यांनी अचिव्हमेंट केले. किती अचिव्हमेंट केले तुम्हाला माहिती आहे. कोणी गाडी घेतली आहे, कोणी स्वप्न पूर्ण केलं आहे, कोणी घर बांधलं आहे. तर तुम्ही देण्या घेण्यात, खड्ड्यात हे अडकत बसलाय. तुम्ही हाय ते वेळ कुठं बाबा बारशाला चाललो आहे, इकडे चाललो आहे, त्यात वेळ घालू नका. एक तर आपल्याला महिन्यात फक्त 28 दिवस असतात, त्यात आपले 4-5 दिवस इकडे तिकडे जातात. तर तुम्ही जास्तीत जास्त कसं पाळता येईल ह्याच्याकडे लक्ष द्या मित्रांनो. तर तुम्ही कशी ग्रोथ करायची, काय करायची, ती तुम्ही नियोजन लावलं पाहिजे. बाबा 1 ते 28 तारखेपर्यंत मला बाबा एवढे शेतकऱ्यांची गाडी घ्यायची आहे, तर आपल्याला एवढी अचिव्हमेंट करायची आहे. आज बाबा मला एवढा 50,000 असेल, आपल्याला करायचंच आहे काय पण करून, कारण माझं 2 दिवस वाया गेले ती. तर ही 2 दिवस मी पुढं कसं भरून काढेन ह्याच्याकडे तुम्ही नियोजन लावा मित्रांनो. त्याशिवाय तुम्ही आयुष्यात ग्रोथ करू शकत नाही. आज पाहुण्यारावळ्यात गेलो तुम्ही कॉलर ताट करून सांगू शकताय आज मी काम केलं आहे, आज माझ्याकडे गाडी आहे, आज मी मोबाईल घेतला आहे, आज मी माझी स्वप्न पूर्ण करतो आहे. आज दिवाळी तोंडावाले मित्रांनो, दिवाळीचा माल भरायचं म्हणलं तर 5-6 रुपये लागते ती. आज पंपावर पोरं काम करते ती, कुठं जॉब करते ती, फक्त 8,000 पगार आहे मित्रांनो. 8,000 काय होते, केळं होते का मित्रांनो? ह्याचा तुम्ही विचार करा. आणि तुम्ही विचार केल्याशिवाय हे होणार नाही. आणि नुसतं विचार करू नका, इथं घुमलं पाहिजे. 24 तास तुम्ही एक विचार करा, आपल्याला हे सगळं पूर्ण करायचं आहे. बायकोला आता 5,000ची साडी आणायची आहे, पोरांना फटाकड्या 3-4 हजार रुपयाची आणायच्या आहेत, किराणा माल तेलाच्या डब्याशिवाय घ्यायचं नाही मित्रांनो. आज आपण दिवाळीला म्हणून म्हणतोय 4 पिशव्या घेऊ, आपलं एवढ्याचं बसू, फटाकडे एवढ्याचं, पोरांना कपडे राहू दे, आपल्या स्वतःला बी कपडे राहू दे, ह्याचा तुम्ही विचार करताय. तसं विचार करू नका. तर बघा तुम्ही, आपण दिवाळी आली तर एखाद्या दुकानात गेलो तर दुकानात काय विचारतो, 500 रुपयेपर्यंत मला हे पोराला माझे ड्रेस दाखवा, तर ते दाखवतो, हे बघा हे 700 रुपये. तर 200 रुपये वाढले म्हणून ते पोराचा पण ड्रेस कॅन्सल करतो. तर तुम्ही तसं करू नका. तुम्ही त्यांना सांगा बाबा तुला कुठला आवडला आहे, बाबले तुला कुठला आवडला आहे, तेव्हा तेव काढा, तेव किती 1200ला, तुम्ही तेवच घ्या मित्रांनो. तुम्ही काय करताय, आज MRP बघताय, MRP इकडे बघून तुम्ही जगू नका मित्रांनो. तुमचा मुलगा ज्याची बोटा, म्हणजे जिथं तुम्हाला वस्तू आवडेल त्या बोटावर, त्याच्या वस्तूवर हात ठेवल, ती वस्तू तुम्ही मुलाला घ्या, तर तुम्ही सक्सेस होऊ शकता मित्रांनो. आणि त्या पटीत पाळा. तर तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये जर गेला मित्रांनो, तर तुम्ही तिथं काय बघता, आधी लिस्ट बघता. तर तुमची बायको तुम्हाला म्हणते अहो आज ही भाजी घेऊया, ती भाजीची किंमत असते मित्रांनो 350. तर तुम्ही काय बघता, कमी किंमत कुठल्या 180, तर तुम्ही 180 बघता. मग बाबा कुठली छोटी भाजी आहे ती, बाबा कुठले आका मसूर असू दे, दाल फ्राय असू दे, मग तुम्ही तेवढंच घेता. तुम्ही तसं मन मारून जगू नका. तुम्ही दिल खुलास बघा, आपली उद्याची गॅरंटी नाही. आज आपल्याला अटॅक केला तर आपण वर जाऊ शकतो. तर मित्रांनो बघा, कंपनी आपल्याला एवढं सांगते, एवढं तुम्हाला सपोर्ट करते, तरी तुमच्या डोक्यात येणं झालं आहे. रॉयलमध्ये जागा मित्रांनो, आज भिकारी पण जगतोय, आज भीक मागून 500 रुपये कमवतोय. पण तुम्ही स्वतःच्या धमक असून तुम्ही त्याचं ऐकून स्वतःला कमी पॉवर करताय. तुमच्यात ती धमक आहे, पण तुम्ही ती बाहेर तुमची धमक आली पाहिजे. तर तुमची धमक आणि त्या पटीत आली पाहिजे, त्याप्रमाणे तुम्ही त्या दिशेनं काम करा मित्रांनो. आज तुम्ही निवांत बसताय, निवांत राहताय, ह्याला महत्त्व नाही. आणि तुम्ही रॉयलमध्ये जागा, आज तुम्ही अंडरपॅन्ट तुमची आत फाटकी असते आहे, बघताय तुम्ही.
तुम्ही शर्ट पॅन्टवरनं चांगली घातली तर तुमची अंडरपॅन्ट फाटकी असते. मग ती तुम्ही डोक्यात ठेवून तुम्ही धंदा करा, तुम्ही डोक्यात फोकस ठेवून तुम्ही पाळा, तर तुम्ही आज करोड रुपये वर्षात पण कमवू शकता. तर ह्याचा विचार करून मित्रांनो जागा. बाकी तुम्हाला काय माझा राग आला असेल, एखादा शब्द वाईट गेला असेल तर सॉरी, कारण मी तुमचा लाडका प्रतिनिधी पण आहे. तर माझ्या तोंडातून माणसाच्या एखाद्या चुकीचा शब्द जातो, त्याबद्दल सॉरी मित्रांनो. धन्यवाद. तर मित्रांनो परत एकदा तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. ही दिवाळी रामा ॲग्रोटेकमध्ये आहे अशी साजरी करा. उगाच जॉबला आहे, 5,000 पगार आहे, 10,000 पगार आहे अशी साजरी करू नका. तुमच्या मुलांची, बायकोची सगळी तुम्ही साड्या म्हणा किंवा तुमचे फटाके म्हणा, त्यापट्टी तुम्ही चांगल्या पद्धतीनं खर्च करून दिवाळी चांगली करा. एवढीच तुम्हाला शुभेच्छा. पुन्हा एकदा दिवाळीची तुम्हाला हार्दिक शुभेच्छा मित्रांनो. परत भेटू मित्रांनो. थँक्यू. बाय बाय. जय रामा ॲग्रोटेक.